नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं 2 मित्र पक्षातला संघर्ष टोकाला गेलेला आपण बघितला. आणि आता महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं मित्रपक्ष एकमेकावरती इतकी टोकाची टीका करतायत, की कोणी म्हणणारच नाही, की हे सत्ताधारी घटक पक्ष आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टी हा महाभ्रष्ट पक्ष आहे. असं कोणी सांगितलं? तर श्री अजित पवार. पण अजित पवारांना दम कुणी दिलाय? भाजपनं, की तुमच्या त्या 70,000 कोटी रुपयाच्या फाईल्स काही अजून बंद झालेल्या नाहीत. आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या अवैचारिक आघाड्या महाराष्ट्र बघतोय. म्हणजे बघा, काँग्रेसनं मनसेला मुंबईत बरोबर घेतलं नाही. इथेही त्यांचं पुण्यात फाटलंय, पण अधिकृतपणे त्याची घोषणा झाली. काय लॉजिक? राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतकी मोठी फाटाफूट झाल्यानंतर आयुष्यात कधी हे दोन्ही पवार कुटुंबीय एकत्रित येणार नाहीत, असं मानणारा काही थोडा बहुत टक्का होता. पण तेही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित आले. 2 ठाकरे बंधू एकत्रित आले, दोघांची राजकीय गरज म्हणून. आणि श्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं होतं, की महायुतीमध्ये मात्र असं काही होणार नाही. महायुतीतले घटक पक्ष हे एकमेकांच्या बरोबरच साथीनं निवडणूक लढतील आणि फार फार तर मैत्रीपूर्ण लढती होतील. पण आज जे देश पातळीवरती कधी घडलेलं नाही, ते महाराष्ट्रात घडलंय. काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी एक आली. एवढंच फक्त बघायचं राहिलं होतं महाराष्ट्रामध्ये. तेही आज महाराष्ट्रानं बघितल्यामुळं या व्हिडिओचा आपण ह्या विषयाचं विश्लेषण करून महाराष्ट्रालाच प्रश्न विचारू, की आता काय बघायचं राहिलंय महाराष्ट्राने? आणि त्यामुळं कुणी नैतिक आणि अनैतिकतेचे पॅरामीटर्स आता लावून महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघू नये. आणि हे कसं, कुठे घडलं हे समजून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. श्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहेच. श्री अजित पवार यांच्यासाठी पण आहे. पण ज्या पद्धतीचं राजकारण दोन्ही राष्ट्रीय पक्ष करतायत, म्हणजे भाजपचं तर मी असं म्हणेन, की त्यांनी तर सगळा ताळतंत्र सोडलाय. पण काँग्रेस पक्ष, की ज्याचा प्रिन्सिपल अपोजिशन पॉलिटिकल पार्टी म्हणून त्यांना बघायचंय, त्या काँग्रेस पक्षाने पण भाजपचा हात धरावा. पण तुम्ही कशाचं राजकारण करणार आहात? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठे आणि कसं घडलंय ते समजून घेऊन ह्याचे संकेत काय आहेत ते आपण बघू. एक मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे आणि इतरत्र कुठं नाही. मुंबईपासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या अंबरनाथमध्ये शिवसेनेला म्हणजे श्री एकनाथ शिंदे यांना धक्का देत भाजप आणि काँग्रेस एक झालेत. सल्यूट. राज्याचं राजकारण नेहमीच रंगीबेरंगी आणि टक्करदार राहिलंय. रंगीबेरंगी तर आहेच. म्हणजे आता त्याच्यात कोणता पक्ष कुठून कसा म्हणजे मला भविष्यात हे पण आश्चर्य नाही वाटणार, की 2 ठाकरे एकत्रित आले, तर 2 शिवसेना पण एकत्रित येऊ शकतात आणि त्यांनी का येऊ नये? जर 2 राष्ट्रीय पक्ष जे एकमेकांचे एवढे मोठे विरोधक आहेत, त्यांनी एकत्रित येऊन राजकारण करायचं ठरवलंय, तर शिंदेनी तर ठाकरेंचा पण हात आपल्या हातात घ्यायला किंवा व्हाईस वर्सा ठाकरेंनी पण शिंदेचा हात हातात घ्यायला हरकत नाही. अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत हे असामान्य घडलं आहे. भाजप आणि काँग्रेस ज्या पक्षांना सार्वजनिक पातळीवर एकमेकाचं कट्टर विरोधक मानलं जातं, किमान कार्यकर्ते तरी असं म्हणतात आणि मी नेहमी म्हणतो, की ह्या सगळ्याची गोळाबेरीज केली तर एकच आहे आणि ती आहे खुर्ची. खुर्चीसाठी तत्व वगैरे हे सगळं कोणी कसेही, कशाही पद्धतीनं गुंडाळू शकतात, असं म्हणतात. आणि म्हणून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही धक्कादायक गोष्ट आहे. अर्थात त्यांना त्यातली स्थानिक समीकरणं माहिती होती असतील, कारण अंबरनाथमध्येच तो पक्षप्रवेशाचा सोहळा झाल्यानंतर 2 मित्रपक्षातला तणाव वाढला. रवींद्र चव्हाण यांच्यावरती कमालीची टीका झाली. पुण्यात दंगेकराच्या माध्यमातनं आणि तळकोकणामध्ये निलेश राणेंच्या माध्यमातनं ती टीका महाराष्ट्रानं बघितली. पण हे का घडलंय? तर अंबरनाथ नगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवायचंय. आणि असं म्हटलं जात होतं, की महायुतीतले घटक पक्ष हे निवडणुकीनंतर एकमेकांसाठीच एकत्रित येतील आणि म्हणून मतं देत असताना ठीक आहे, आता भांडतायत, उद्या हे एकच येणार आहेत, असाही विचार करणारा मतदार असू शकतो. तर त्याच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तर अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजपला शिंदेंना बाजूला ठेवायचं होतं आणि म्हणून भाजप आणि काँग्रेसच्या युतीनं नगराध्यक्ष पदावर भाजपचा बहुमतासह विजय निश्चित केला. भाजपच्या तेजश्री करोंजुळे नगराध्यक्ष पदावर विजयी झाल्या, तर नगर परिषदेत भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 नगरसेवक आहेत. या गणनेनुसार भाजप बहुमतावर राहणार आहे, जो नगर परिषदेत सत्तेसाठी निर्णायक ठरेल.
दुसरीकडे भाजप उपाध्यक्ष गुलाबराव करंजळे पाटील म्हणतायत, की गेल्या 25 वर्षापासून शिंदे गटानं भ्रष्टाचार केलेल्या नगरपरिषदेत सोबत घेऊन जर सत्तेत बसलो असतो, तर ती अभद्र युती ठरली असती, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे इथे थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे नंतर. अंबरनाथमध्ये महायुती संदर्भात अनेकदा बोलणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु शिंदे गटाकडून म्हणजे शिवसेनेकडून प्रतिसाद मिळाला नाही. असं कोण म्हणतंय? तर भाजपचे उपाध्यक्ष गुलाबराव करंजुळे पाटील आणि ते शिवसेनेला बरोबर घेणं ही अभद्र युती म्हणतायत. अंबरनाथ नगर परिषदांची निवडणूक श्रीकांत शिंदे यांच्याकडे जबाबदारी म्हणून सोपवण्यात आली होती. या नगर परिषदेत शिंदे गटाचे पुष्कळ नगरसेवक निवडून आले, तरी नगराध्यक्ष पदावर बाजी मारल्यानं या युतीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. अंबरनाथला शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, परंतु या युतीनं भाजपनं त्या बालेकिल्ल्यात पाऊल टाकलं आहे. राजकीय विश्लेषक असं म्हणतायत, की अंबरनाथमधील या युतीमुळं राज्याच्या राजकीय समीकरणात काही काळ चर्चा होईल, तेवढीच होईल. काँग्रेसबरोबर हा हातमिळवणी भाजपसाठी फायद्याची ठरणार आहे, तर शिंदे गटासाठी ही युती आव्हानात्मक ठरेल. निवडणुकीत झालेल्या या बदलामुळं मतदार आणि स्थानिक राजकारणामध्ये चर्चेचा विषय आहे. अंबरनाथ नगर परिषदेतील ही राजकीय ट्विस्ट फारच इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसतंय, की या अशा पद्धतीच्या युत्या, आघाड्या बघून आपल्यालाच आता प्रश्न पडला असेल, की क्या हो रहा है? काय चाललंय हे? आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता बघा उदाहरण घेऊ आपण ते सोलापूरचं. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित आहे. अनेक ठिकाणी हे मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. काय संदेश देतायत हे? कशा पद्धतीचा संदेश देतायत? आणि त्यामुळं अनेक वर्ष प्रभावी असलेल्या शिवसेनेला जो जोरदार धक्का द्यायचा प्रयत्न झाला, तर त्या प्रयत्नात आज ही अशी अनपेक्षित अशी युती घडली. स्थानिक पातळीवरती असलेली अंतर्गत नाराजी, गटबाजी आणि वैयक्तिक राजकारण याच्यातनं हे घडलेलं आहे असं म्हणतात. आणि या विचारधारेपेक्षा हा जो काँग्रेस आणि भाजपचा एकत्रित येण्याचा जो काही पराक्रम घडला आहे, तो आता आणखीन कुठे-कुठे होऊ शकतो, त्याची कशी आणि कशा पातळीनं समर्थन करणारी वक्तव्य भाजपकडून येतील, काँग्रेसकडून येतील, ते बघायला पाहिजे. मी तुम्हाला ती आकडेवारी पण सांगितली आणि या आकडेवारीतनं असं दिसतं आहे, की महाराष्ट्राच्या राजकारणात एवढंच फक्त बघायचं बाकी राहिलं होतं. त्याचीही आज पूर्ती झाली आणि त्यामुळं भाजप आणि काँग्रेस एकत्रित येण्यानंतर जे काही कुणाच्या मनात असं वाटत होतं, की 2 बायपोलर आहेत, एक काँग्रेसचा आहे आणि दुसरं भाजपचा आहे, हे तरी किमान एक येणार नाहीत. पण तेही आज महाराष्ट्रात घडल्यानं पुढं आता अ, महाराष्ट्राच्या राजकारणात अशाच पद्धतीच्या युत्या आणि आघाड्या बघायला मिळतील, असं जे वाटत होतं, त्याच्यावरती आज पुन्हा नव्याने शिक्कामोर्तब झालं. थांबूया आपण इथे.